नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरी मराठी विषयातील पान नंबर 10 आपण समजून घेऊया हा स्वाध्याय पाहणार आहोत. तर पाहूया इयत्ता तिसरी मराठी विषयातील पान नंबर 10 आपण समजून घेऊया हा स्वाध्याय. चित्रे पहा व सांगा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 3 चित्रे दिसत आहेत. पहिले चित्र मुलगा, दुसरे चित्र मुलगी, तिसरे चित्र झाड. विद्यार्थी मित्रांनो, या चित्रांच्या नावा अगोदर तो, ती, ते हे शब्द आपल्याला लिहायचे आहेत. मुलगा, तो मुलगा, मुलगी, ती मुलगी, झाड, ते झाड. विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे आता आपल्याला जे चित्र दिलेले आहेत त्यांच्या समोर चित्राचे नाव व त्याआधी तो, ती, ते यापैकी योग्य शब्द लिहायचा आहे. पुढील चित्रे पाहू. पहिले चित्र आहे पंखा, तो पंखा, खुर्ची, ती खुर्ची, विमान, ते विमान. पुढील चित्र आहे फळा, तो फळा, वही, ती वही, पुस्तक, ते पुस्तक. विद्यार्थी मित्रांनो, ज्या शब्दांच्या अगोदर आपण तो हा शब्द वापरतो त्या शब्दाचे लिंग पुल्लिंग असते. ज्या शब्दाच्या अगोदर ती हा शब्द वापरतो त्या शब्दाचे लिंग स्त्रीलिंग असते. तसेच ज्या शब्दाच्या अगोदर ते हा शब्द वापरतो त्या शब्दाचे लिंग नपुंसकलिंग असते. विद्यार्थी मित्रांनो, आपण लिंग घटकाची अधिक माहिती घेऊया. लिंग नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक किंवा काल्पनिक पुरुष जातीचे आहे की स्त्री जातीचे आहे की दोन्हींपैकी कोणत्याच जातीचे नाही हे ज्यावरून कळते त्याला लिंग असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, मराठीमध्ये लिंगाचे 3 प्रकार आहेत. 1 पुल्लिंग, 2 स्त्रीलिंग, 3 नपुंसकलिंग. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रत्येक प्रकाराची माहिती घेऊया. 1 पुल्लिंग. एखाद्या नामावरून ते पुरुष जातीचे आहे याचा बोध होतो तेव्हा त्यास पुल्लिंग म्हणतात. पुल्लिंगी नामाचा उल्लेख तो या सर्वनामाने करतात. काही पुल्लिंगी नामे पाहूया. तो मामा, तो काका, तो हत्ती, तो महिना, तो पूल, तो मुलगा, तो पोपट, तो ढग, तो वाघ, तो आंबा, तो डोंगर, तो बैल. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या शब्दांच्या अगोदर तो हा शब्द येत असल्याने ही सर्व नामे किंवा हे सर्व शब्द पुल्लिंगी आहेत. लिंगाचा दुसरा प्रकार स्त्रीलिंग. एखाद्या नामावरून ते स्त्री जातीचे आहे याचा बोध होतो तेव्हा त्यास स्त्रीलिंग म्हणतात. स्त्रीलिंगी नामाचा उल्लेख ती या सर्वनामाने करतात. विद्यार्थी मित्रांनो, काही स्त्रीलिंगी नामे पाहूया. ती आई, ती काकू, ती मावशी, ती चिमणी, ती हत्तीण, ती शाळा, ती काठी, ती पपई, ती मुलगी, ती नदी, ती गाय, ती मैना, ती वीज, ती वाघीण. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या शब्दांच्या अगोदर आपण ती हे सर्वनाम वापरतो म्हणून हे सर्व शब्द किंवा ही सर्व नामे स्त्रीलिंगी आहेत. तिसरा प्रकार नपुंसकलिंग. एखाद्या नामावरून पुरुष जातीचा किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही तेव्हा त्यास नपुंसकलिंग असे म्हणतात. नपुंसकलिंगी नामाचा उल्लेख ते या सर्वनामाने करतात.
नपुसकलिंगी काही नामे. ते युद्ध, ते पुस्तक, ते झाड, ते पेन, ते करडू, ते कोकरू, ते केळे, ते मूल, ते पान, ते वासरू, ते मूल, ते फूल, ते पुस्तक. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या शब्दांच्या अगोदर किंवा नामांच्या अगोदर ते हे सर्वनाम आपण वापरले आहे. त्यामुळे दिलेले हे सर्व शब्द नपुसकलिंगी नामे आहेत. प्रश्न: खालील शब्द वाचा व तक्ता पूर्ण करा. आपल्याला शब्द दिलेले आहेत. कोंबडा, वाटी, चमचा, नदी, डोळा, बाटली, फोटो, खडू, दप्तर, पिशवी, फूल, झाड, मैदान, गाडी, ग्रंथालय. विद्यार्थी मित्रांनो, या दिलेल्या शब्दांचा तो म्हणजे पुल्लिंग, ती म्हणजे स्त्रीलिंग, ते म्हणजे नपुसकलिंग अशा तो, ती, तेच्या गटात विभागणी करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या शब्दांच्या क्रमाने आपण प्रत्येक शब्दाची दिलेल्या गटात विभागणी करूया. पहिला शब्द कोंबडा. तो कोंबडा. वाटी, ती वाटी. चमचा, तो चमचा. नदी, ती नदी. डोळा, तो डोळा. बाटली, ती बाटली. फोटो, तो फोटो. खडू, तो खडू. दप्तर, ते दप्तर. पिशवी, ती पिशवी. फूल, ते फूल. झाड, ते झाड. मैदान, ते मैदान. गाडी, ती गाडी. ग्रंथालय, ते ग्रंथालय. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे दिलेल्या शब्दांचा आपण तो, ती, ते म्हणजेच पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग अशा गटात विभागणी केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या परिसरात दिसणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंच्या नावांची अशी यादी करा आणि मिळवलेल्या नावांच्या यादीचे पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग असे वर्गीकरण करा. म्हणजे पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग असे शब्द आपल्याला सहज ओळखता येतील. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 3री मराठी विषयातील पाठ क्रमांक 10 आपण समजून घेऊया हा स्वाध्याय पाहिलेला आहे. तो, ती, ते या शब्दांच्या सहाय्याने पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग या लिंग प्रकारांची माहिती घेतलेली आहे, ओळख करून घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी चॅनलचा आपण समजून घेऊया या स्वाध्यायाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा. शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.